Hello dear student, now this is my online lecture number 52 and date 12th May 2021. तर आपण मागच्या 2 लेक्चरपासून ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. तर त्या ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, acceleration due to gravity on the earth surface and acceleration due to gravity if the body projected above the earth surface, and what is meant by critical velocity and what is the required expression for critical velocity and what is meant by critical velocity असे कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. तर या टर्ममधलं म्हणजे बहुतेक हे आजचं लेक्चर आपलं शेवटचं असेल. त्यामुळे आता पुढचा पाठ शिकवण्यापेक्षा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवरती थोडं स्पेशल टाईपचे न्यूमेरिकल्स आपण घेऊयात. तर पहिलं न्यूमेरिकल घेत असताना थोडं MCQ टाईपमध्ये आपण घेऊयात. ओके, तर MCQ टाईपमध्ये घेत असताना पहिलं न्यूमेरिकल फक्त जरा समजून घ्या. नाव सपोज दॅट, नाव एक्झाम्पल नंबर फर्स्ट. नाव सपोज दिस इज द बॉडी हॅविंग मास 10 kg. Now another body having mass 2 kg. As we know that the gravitational force attracted towards the center of first body to another and another to first, center to center. Now these two bodies are separated by distance, say r. Now suppose this body is first, this body is second. Now then this force is F12 and this force is F21. Both forces are act in equal in magnitude but opposite in direction, and the net force acting on this system is always 0. If the net force acting on this system is 0, the acceleration center of mass is also equal to 0. But remember that if net force acting on this system is 0, acceleration center of mass is 0, but remember that the velocity is not equal to 0, but it is constant. It is constant at center of mass. It is likely to be 0 but not 0. हे थोडे कन्सेप्ट आपल्या पुढे येतील, तर तिकडे आपण डिटेलमध्ये घेऊयात. तर हे असं आहे. तर आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहीत आहे. F इज इक्वल टू G m डिवायडेड बाय r स्क्वेअर. नाव G इज 6.67 10 to power minus 11. नाव m इज 10. दिस m इज 2 डिवायडेड बाय, से इट इज r इज से 100 मीटर, असं काहीतरी 100 मीटर. Now then 100 square. If you solve this, you may get the value of force. If you solve this, you may get the value of force. तर हे एकदम सिंपल झालं. तर आपल्याला थोडं कन्सेप्टचे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. ओके, तर हे तर काय कुणाला सोडत आहेत. पहिली बॉडी, दुसरी बॉडी अट्रॅक्ट, जीची किंमत ठेवा, M1 M2 ठेवा, R ठेवा आणि F काढा. किंवा याच्यामध्ये कुठली गोष्ट फिजिकल क्वांटिटी तुम्हाला काढता येईल जर दुसऱ्या क्वांटिटी आपल्याला माहीत असतील तर. या 5 क्वांटिटी आहेत, 5 पैकी कुठल्याही 4 माहीत असतील तर तुम्हाला 5वी काढता येते. हे फार काय म्हणजे अवघड भाग नाही आहे. ओके, तर थोडं जरा नीट JEEच्या दृष्टीनं याच्यावरती कसे क्वेश्चन येतात ते आपण थोडे बघूयात. तर त्या दृष्टीनं आपण थोडीशी तयारी करूयात. तर त्याचं एक्झाम्पल बघूयात आपण. नाव एक्झाम्पल नंबर 2. माझ्यासोबत लिहू नका, समजून घ्या. तर एक्झाम्पल नंबर 2, तर असं प्युअर असं एक्झाम्पल टू एक्झाम्पल मी न देता फक्त समजून द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर हे पहा, खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. हे 2 बॉडीज आहेत. नाव द सेंटर ऑफ दिस बॉडी इज दिस सेंटर ऑफ बॉडी इज दिस, द रेडियस ऑफ these bodies are, this is also r. Okay,
Now mass of the first body is m, second of the body is m. तर त्यांनी दिलंय काय बघा. Now two bodies are identical. माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल. Two bodies are identical and spherical balls of radius r. त्यांनी विचारलंय the force acting on it क्वेश्चन मार्क. तर ह्याच्यावरती फोर्स ॲक्टिंग ऑन इट किती असेल. तर त्यांनी त्याचे ऑप्शन दिलेत. द ऑप्शन्स आर ए, बी, सी अँड डी. द फर्स्ट ऑप्शन इज 1/r². सेकंड ऑप्शन इज r². थर्ड ऑप्शन इज 1/r⁴ and fourth option is r⁴. तर आपल्याला माहित आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एव्हरी मॅटर इन द युनिवर्स अट्रॅक्ट टू वन अनदर विथ द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर लगेच तुम्हाला वाटेल 1/r² उत्तर आहे. तर तसं इतकं सोपं नसतं मित्रांनो. तर थोडं आता जरा हे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं तर फोर्स ॲक्टिंग ऑन इट. तर आपल्याला माहीत आहे F is equal to G. Both the bodies are identical in shape, made up of same material. Identical म्हटल्यानंतर मटेरियल पण कसं आहे सेम आहे. Now G M divided by, but radius is R and R plus R. Now radius is 2R and 2Rचा स्क्वेअर. बघा विद्यार्थी मित्रांनो हे समजलं का. F is equal to GMM divided by 2R². तर ह्याची रेडियस R आणि ह्याची R रेडियस. टोटल रेडियस काय होईल. टोटल रेडियस इज 2R. काय होईल 2R. पण फॉर्म्युला काय F इज इक्वल टू GMM डिवायडेड बाय R². म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ टू बॉडीज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता ही दोन बॉडी जर स्पेरिकल आहेत आपल्याला आरच्या प्रमाणात त्याचं उत्तर आणायचं आहे. बट डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. बॉडी जर सेम असेल, सेम मटेरियल असेल, डेन्सिटी पण कशी पाहिजे सेम पाहिजे. इफ द बॉडीज आर मेड अप ऑफ सेम मटेरियल डेन्सिटी शुड बी सेम. बट डेन्सिटी इज मास बाय व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू volume into density, but both the bodies are identical in spherical shape or spherical balls, and if the body is in spherical shape and radius is r, then we know that the volume of this body is V into 4/3 pi r³ rho. If you substitute the value of m in this relation, then अगोदर समजून घ्या, माझ्यासोबत लिहू नका. F is equal to G, this is m means m², and this is 4r². But m is 4/3 pi r³ rho and square of this and divided by 4r². आता आपल्याला ज्यावेळेस नीट JEE किंवा CET एक्झाम द्यायची असते तर त्यावेळेस आपण उत्तर ऑब्जेक्टिव्ह कसे दिलेत त्यानुसार तो न्यूमेरिकल सोडवत उत्तराकडे जायचं. आपण म्हणजे उत्तराकडून न्यूमेरिकल सोडवत यायचं. आणि बोर्ड एक्झामला मात्र उलटं असतं. न्यूमेरिकल सोडवत उत्तर काढायचं. नीट JEEला उत्तराकडनं उत्तर कसं आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं ते न्यूमेरिकल आपण असाइन करत जायचं. ओके. आता इथं आपल्याला G 4/3 पाय रो हे 4 ह्याच्याचा काही संबंध नाही. आपला आन्सर आहे आरच्या प्रमाणात. तर काय होईल देअरफॉर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ स्क्वेअर डिवायडेड बाय r².
बघा समजतंय का? बाकी सगळं कॉन्स्टंट आहे, म्हणजे आर क्यूब स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, म्हणजे हीच फक्त टर्म आली. म्हणजेच काय होईल बघा, एफ इज, आता हा घातांकाचा नियम तुम्हाला माहीत आहे, r�6, r�2, आणि हे r�2 शिफ्टेड टू न्यूमेरेटर बाय असाइनिंग निगेटिव्ह पॉवर टू देम, r�6 minus r�2 it becomes r�4. Therefore f is r�4. Now this is our answer. D is answer. बघा समजलं विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा बघा. Now density of this body is rho. हे पहा, दोन आयडेंटिकल बॉडी दिलेल्या आहेत, दोघांचं मास सेम आहे m. दोन्ही बॉडीचं हिअर द टू बॉडीज आर, मला एक दोन कमेंट आले की सर थोडं इंग्लिश टू इंग्लिश घ्या, जेणेकरून आमचं मराठी नाही तर आम्हाला समजण्यास अडचणी येत आहेत. काही बाहेरचे पण मुलं व्हिडिओ बघू शकतात, तर बाहेरच्या मुलाचं हे कमेंट आहे, तर त्याच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन मी थोडं इंग्रजीमध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. आपली थोडी अडचण होणार नाही याची पण मी दक्षता घेतो. नाव हिअर टू बॉडीज हॅविंग सेम मटेरियल, both the bodies are identical in shape, the shape of bodies are spherical, radius of each and every body is r. Here you may ask, what is the force acting on these two bodies if two bodies are very near to each other as shown in figure? Now then your options are A, B, C, D, 1 by r square, 1 by r⁴, r⁴, which is the correct one. Now then, according to Newton's law of gravitation, we know that F is equal to g_m divided by 2r square. Now the distance is r plus r, 2r square. But here, if the bodies have same material, identical means same, then the density is also same. But we know that density is mass by volume, and volume of any spherical body is 4/3 pi r cube if r is the radius. Therefore, density is equal to mass by volume. Mass is equal to volume into density, but volume is 4/3 pi r cube, density is density. Now, but here m into m, both m are same, therefore m into m is m square. Therefore F is equal to gm square divided by 4r square. Now you may substitute the value of m according to this, then it is g 4/3 pi r cube rho bracket square divided by 4r square, as 2r bracket square, it square is 4r square. Now here you may determine the force acting on it. Now F is directly proportional to, all these quantities are constant. Now r�6, r�3, r�2, r�6, r�2, r�2 shifted to numerator, it becomes r⁴. म्हणजे r�2 shifted to numerator, it becomes -2, but already r�6 minus r�2, it becomes r⁴, and your answer is D, r⁴. I hope you understood. I hope you understand properly. ओके, तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थितपणे आणि परत तुम्ही सोडवा. हे शिकवत असताना वेळ लागतो, पण जर तुम्हाला याच्या आयडिया समजल्या तर खूप फास्ट होतं. पण विद्यार्थी मित्र नक्की हे लिहितात 1/r², पण असं नसतं, काहीतरी ट्विस्ट असतो. तर आपले कन्सेप्ट, त्यासाठी माझा आग्रह नेहमी असतो की फिजिक्सचे कन्सेप्ट कळणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्ट कळाले की फार काही अवघड नाही आहे. तर स्क्रीनशॉट घ्या. आपण दुसरं पण स्पेशल टाईपचं एक न्यूमेरिकल अजून घेऊयात. ओके, मी रफ करतो. Now example number 3. Example number 3. तर हे सेंट्रल फोर्सवरती आहे. तर कसं आहे बघा, अशी एक बॉडी दिलेली आहे.
दुसरी एक बॉडी अशी दिलेली आहे. ओके, तर याचं मास दिलं आहे यम, याचं मास दिलं आहे 2m, याची लेंथ दिली आहे यल. हे सगळं डायग्रॅमवरून सोडवा. असे न्यूमेरिकल नीट JEEला CETला असतात. वर्डिंग कमी, डायग्रॅम जास्त, आणि डायग्रॅमवरनं तुम्ही ऑब्झर्व करून MCQ सोडवायचं असतं. उत्तराकडून थिरीकडे यायचं या पद्धतीनं. ही लेंथ आहे 2l, याचा सेंटर इथं आहे, आणि ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे l/2, आणि हा फोर्स असा लागतोय. तर हे डिस्टन्स आहे l/2. तर तुमचे ऑप्शन्स आहेत ए 2gm² डिवायडेड बाय l². बी ऑप्शन आहे 4gm, ते स्मॉल m आहे ना हे सगळं, कारण हे m हे 2m, gm स्क्वेअर डिवायडेड बाय l². सी 8gm² डिवायडेड बाय l², and D 16gm² डिवायडेड बाय l². असे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला आन्सर काढायचं. तर हा सेंट्रल फोर्स आहे. ओके, तर ह्याचा सेंटर इथं आहे. हा फोर्स असा ॲक्ट होणार नाही. लक्षात घ्या, कन्सेप्ट समजला का? कारण आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिकत असताना पहिल्याच लेक्चरला आपण हे बघितलेलं आहे. पहिलाच मुद्दा काय? दिस इज द फोर्स ॲक्टिंग ऑन बोथ द बॉडीज अलॉंग द सेंटर. दुसऱ्या कुठल्याही डायरेक्शनला फोर्स अप्लाय होत नाही, सेंटर टू सेंटर. मग ह्या बॉडीचा हा सेंटर आहे, तर ह्या बॉडीचा सेंटर हा आहे. मग हे सेंटर जर असेल तर ही लेंथ काय होणार आहे? l होणार आहे. ओके, कारण टोटल लेंथ किती आहे? 2l आहे. थोडं कन्सेप्टचा हा न्यूमेरिकल आहे. 2l म्हणजे ही लेंथ किती असणार आहे? l/2. ओके, म्हणजे हा फोर्स असा लागणार आहे. हा फोर्स असा लागणार आहे, आणि हे डिस्टन्स r आहे, हे डिस्टन्स r आहे, आणि हे डिस्टन्स किती आहे? l/2 आहे. म्हणजे हे r घ्यायचं नाही आपल्याला, तर हे r घ्यावं लागेल. सेंटर टू सेंटर. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजलं का? डू यू अंडरस्टूड? सेंट्रल फोर्स, सेंटर टू सेंटर. मग हा ट्रायंगल जर आपण बाहेर घेऊयात. बघा, हा ट्रायंगल जर तुम्ही बाहेर घेतला, हे r, हे l/2, हे थोडा मोठा काढतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हे l/2 आहे, हे l/2 आहे, हे r आहे. तर तुम्हाला पायथागोरस थेरम वापरून हे r ची व्हॅल्यू काढता येईल. r बरोबर ह्या दोघाचा वर्ग. कसं बघा? देअरफॉर r इज इक्वल टू l/2 प्लस l/2² in अंडर रूट साइन. Therefore it is l²/4 plus l²/4. Therefore it is 2l²/4. Therefore it is l/2 √2. कसं आलं बघा? 2l²/4. तर l²चं स्क्वेअर रूट काय येईल? वर्गमूळ काय येईल? l²चं l, आणि 4चं काय येईल? 2, आणि अंडर रूट 2 ला 2. रिमेंबर दॅट दिस इज द व्हॅल्यू ऑफ r. आता एकदा जर तुम्हाला r ची व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला f काढता येतो. देअरफॉर f इज इक्वल टू g m इंटू 2m. बरोबर आहे? m इंटू m, आणि हे r². तर r² ची किंमत आता इथं किती आहे? l/2 √2².
हे जर तुम्ही सॉल्व केलं तर हे 2gm², हे 2ला 2 बाहेर, gm इंटू m स्क्वेअर, l/2चा स्क्वेअर काय होईल, l²/4 आणि √2चा काय येईल 2. हा 2 आणि हा 2 काय होईल, कॅन्सल, आणि 4 काय होतील, भागिले उलट गुणिले, म्हणजेच काय होईल 4gm² डिवायडेड बाय l². दिस इज युअर आन्सर बी. बघा समजलं विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा समराईज थोडंसं समजून घ्या. ही पहिली बॉडी दिल्या, ही दुसरी बॉडी दिल्या. नाउ हिअर दिस इज द फर्स्ट बॉडी, दिस इज द सेकंड बॉडी. यू मे ऑब्झर्व डायग्राम व्हेरी केअरफुली. नाउ द लेंथ ऑफ दिस फर्स्ट बॉडी इज L, द लेंथ ऑफ दिस बॉडी इज twice L, the mass of first body is m, mass of second body is mass of second body is 2m. Now the center of first body is this, but the center of this body is that point, but the force acting along this is not happen. Gravitational force always act between two bodies along the centers. We must remember this very carefully, along the center. Now this distance is given, two bodies are separated by distance l/2. As this is l/2, if the body is center this, then this length is L, this length is L, and if you this L divided into two parts, then it is l/2, l/2. Now center of this body is this, center of body is this, and the distance between these two is r. तर हे r आपल्याला काढता आलं पाहिजे. तर हे l/2, हे l/2. ओके. तर हा ट्रायंगल जर तुम्ही बाहेर घेतला तर हा l/2, l/2 ना r. तर पायथागोरसचा थेरम आपल्याला माहीत आहे, कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग, किंवा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर टेकिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, म्हणजेच कर्ण बरोबर इन वर्गमूळ पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच r बरोबर √l/2² प्लस l/2². But l/2² is l²/4 plus l²/4. It is 2l²/4, but l/2 √2. This is the value of r. And according to the formula for gravitational constant, F is equal to gmm. But the mass of first body is m, and mass of second body is twice m. And the r is l/2 √2. And if you solve this, you may get 4gm² divided by l². तर काही तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचं नाही, फक्त MCQ आहे त्या पद्धतीमध्ये उत्तर आपल्याला आणता आलं पाहिजे. तर ऑप्शन बी इज करेक्ट, ऑप्शन बी इज करेक्ट. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो समजलं तुम्हाला. ओके. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि हे परत सोडवा व्यवस्थितपणे. ओके झालं. मी रफ करतो. अजून एखादा न्यूमेरिकल घेऊयात का थांबूयात, बघूयात. एखादं छोटं असेल तर घेऊयात, नाही तर मग लवकर काही होणार नाही, मोठेच न्यूमेरिकल्स आहे. तर आपण आज थांबूयात. थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.